एरंडोल शहरातील पुस्तकांच्या बगीच्यामध्ये आज एरंडोल नागरी संघर्ष समितीची आज बैठक बोलवली आहे आणि या समितीचे उपाध्यक्ष श्रीयुत नामदेवदादा पाटील आपल्यासोबत आहेत। सर्व नामदेव धुडकू पाटील नामदेव धुडकू पाटील आणि सर्व अध्यक्ष आणि संचालक मंडळ आणि वेगवेगळ्या भागातून आलेले सभासद वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। नामदेवदादांकडे उपाध्यक्षपद आहे, काय सांगाल तुम्ही या समितीविषयी? आम्ही आता या 8-10 दिवसात ही संघर्ष समिती स्थापन केली की एरंडोलच्या वसाहतीमध्ये जे नागरिक राहतात, या वसाहतीचा भरपूर असा कर नगरपालिका घेते, पण या नागरिकांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही। त्या निमित्ताने या नवीन वसाहत संघर्ष समिती आम्ही स्थापन केली। 11 लोकांची आमची समिती आहे आणि दर शनिवारी आम्ही लोकांच्या कॉलनीच्या काय समस्या आहेत, दर शनिवारी आम्ही 2 ते 3 कॉलन्या, कोणाचं काय प्रश्न आहे, कोणत्या कामाची अपूर्तता आहे, ते आम्ही निवेदनाद्वारे शिवण्णा कळवू, नगरपालिकेला कळवू आणि प्रत्येक ठिकाणी संघर्ष समिती कुठलीही कॉलनी हो त्या कॉलनीवर अन्याय होणार नाही अशी आमची संघर्ष समिती आहे। आणि ही संघर्ष समिती कुठल्याही पुढाऱ्याच्या दबावाखाली संघर्ष समिती काम करणार नाही। ही संघर्ष समितीचे कामं रस्त्याचे प्रश्न असतील, गटारीचे प्रश्न असतील, लाईट 4 दिवसा चालू असता, 4 दिवस रात्री लाईट चालू असता आणि अनेक प्रकारच्या अंधारामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने अनेक जनावरे रस्त्याने फिरतात, लहान लहान मुलं खेळतात आणि या त्या कुठल्याही तरी नागरिकांना इजा होऊ नये या हेतूने आम्ही ही संघर्ष समिती स्थापन केली आहे। कोणाचा पाण्याचा प्रश्न आला, जर तो व्यक्ती आमच्यापर्यंत आला तर त्याच्यासाठी आम्ही लढा देण्याला तयार आहोत। ही संघर्ष समिती कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, कुठल्याही राजकीय पक्षाशी या समितीचा संबंध नाही। या ठिकाणी बिना राजकारण ही आमची समिती आहे। आमच्या संघर्ष समितीचं ध्येय एकच आहे, फक्त काम। कुठे काय अपूर्तता आहे, कोणावर काय अन्याय होत आहे, इतक्या दिवसापर्यंत कुठलंही काम याच्यात झालं नाही। फक्त नगरपालिकेने मशानभूमीचा प्रश्न असेल, आम्ही मशानभूमीचं सुद्धा निवेदन देणार आहोत की मशानभूमीमध्ये असं ऐकण्यात की तिथे माणसाचा पगार निघतो, पण त्या ठिकाणी आज गावागावाहून प्रेत यात्रेसाठी लोक येतात आणि त्या ठिकाणी बस न्यायला भरपूर बांधकाम केलेलं आहे, पण इतकी घाण आहे की त्या ठिकाणी बसायची लाज वाटते। तर नगरपालिकेने त्या ठिकाणी सुद्धा एक कर्मचारी नेमावा, जर कोणाला ठेका दिलेला असेल त्या माध्यमातून त्या ठेकेदाराने त्या कामाची पूर्तता करावी। त्या मशानभूमीमध्ये एक नळ सदोतीत चालू ठेवा, कारण की दसवाचा कार्यक्रम काही लोक त्या ठिकाणी करतात, त्या ठिकाणी पाण्याची बोंब आहे। ज्या वेळेला त्या प्रेताला पाणी फिरवलं जातं, घागर फिरवलं, तिथे पाण्याचा प्रश्न आलेला आहे, घरून पाणी घेऊन जावं लागतं। तर असं आमची संघर्ष समिती अन्यायाला वाचा फोडणारी ही संघर्ष समिती आहे। म्हणून ही संघर्ष समिती आणि जेणेकरून अनेक या कॉलनीच्या नवीन एरियाच्या कॉलनीच्या लोकांचा या संघर्ष समितीला भरपूर असा पाठिंबा आहे की कॉलनीतील लोकांचं म्हणणं आहे की चांगलं झालं, तुम्हाला काय मदत लागते असे अनेक जण आम्हाला सांगतात, पण आम्हाला जास्त पैशांची गरज नाही। ही संघर्ष समिती आम्हाला रजिस्ट्रेशन करायची आहे। नागरिक समस्या सोडवण्यासाठी आता संघर्ष समिती आता सिद्ध झालेली आहे। शेवटी आता लढायचं आहे, आता भिडायचं आहे। धन्यवाद।